असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 106 पुस्तक विमोचन तथा ऐतिहासिक साहित्य विश्वविक्रम पंजीकरण कार्यक्रमाने पुणे शहरात एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी पर्व स्वीकारले. मातृभक्त आचार्य CS प्र. डॉक्टर शंकर घनश्याम दास आंदानी यांच्या संपादनेखाली पार पडला. या भव्य सोहळ्याने साहित्य, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणले. हा कार्यक्रम पत्रकार भवन ऑडिटोरियम हॉल, गांजवे चौक येथे संपन्न झाला. कार्यक्रमात विविध लोकांच्या 106 पुस्तकांचे एकत्र विमोचन करण्यात आले. साहित्य क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरलेल्या या उपक्रमांची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडियन प्राऊड बुक ऑफ रेकॉर्ड या प्रतिष्ठित संस्थेकडून करण्यात आली. आज हा जो कार्यक्रम केला आहे सीता ट्रस्ट, सीता पब्लिकेशन यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला आहे. ह्या कार्यक्रमामध्ये आज एकूण 5 जागतिक रेकॉर्ड नोंद केले गेले आहेत. पहिला रेकॉर्ड जगातील सर्वात मोठा कविता संग्रह आईवर, माता की शक्ती, अनेकता की शक्ती, हा जगातला 5121 कवितांचा संकलित केलेला, देशातील 140 कविता संकलित केला, ज्यामध्ये माझ्या 2180 कविता आहेत. असा जगातला सर्वात कविता संग्रह आपण प्रकाशित केला. त्याचे जागतिक नोंद झालेली आहे. त्यानंतर एकाच दिवशी 106 पुस्तकं प्रकाशित आहेत. माझी 104 पुस्तकं आहेत. 104 पुस्तकं प्रकाशित करण्याचा सुद्धा जागतिक रेकॉर्ड आज केला गेला आहे. तिसरा, एका दिवशी पुस्तकांद्वारे 12,100 कविता, ज्या मागच्या एका वर्षात झाल्यात 12,100 कविता प्रकाशित केल्या गेल्या आहेत. तो सुद्धा थर्ड रेकॉर्ड आहे. त्यानंतर चौथा, आपली बहीण, ज्याला आपण म्हणतो माझी बहीण, माझी प्रिय ताई, बहिणीवरचा प्रेम, बहिणीवरचा आदर्श, बहिणीवरचा कर्तव्य, सत्कार, यावर महाराष्ट्रातील सर्वात मोठं पुस्तक, ज्याला म्हणतो मराठीमध्ये 1161 कवितांचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. हा चौथा रेकॉर्ड आहे. वडील, जे आपलं कर्तव्य आपण पूर्ण करतात, वडिलांवर 1161 कवितांचं संकलित केलेलं पुस्तक 1101. वडील, बाबा, ज्याचं नाव आहे बाबा, अबोल जीवनाचे कोडे, हे 5वं वर्ल्ड रेकॉर्ड प्रकाशित केलं आहे आणि हे 5वं रेकॉर्ड झालं आहे. हे 5 वर्ल्ड रेकॉर्ड इतिहासामध्ये, साहित्यामध्ये आतापर्यंत कोण झाले नाही, ते आपण आज केलेले आहेत. आणि याबद्दल माझी प्रेरणा, माझे आई, तसेच माझे पत्नी आणि माझा मुलगा यांच्यामुळे हे शक्य झालं आहे. त्यांचा मी खरोखर आभार मानतो. मी चंद्रकांत शहासने, देशभक्त कोशकार. 10,000 देशभक्तांची माहिती असलेला देशभक्त कोश मी लिहिलेला आहे. माझी काही पुस्तकं आहेत, मोठी मोठी पुस्तकं आहेत. आज या ठिकाणी मी जो आलो होतो ते काही विश्वविक्रम होणार होते आणि अंदानी सरांनी जो एक विश्वविक्रम केलेला आहे तो पुढच्या पिढीला खूप मोठा आदर्श ठरेल. कारण अशी भव्य कामं करणं हा एक मनुष्य स्वभाव असतो. आपल्या माहितीसाठी सांगतो की मी आता 948 दिवस महाराष्ट्रभर फिरत होतो आणि क्रांतिकारकांची छायाचित्र शाळांपर्यंत पोहोचवत होतो. मला या सगळ्याची मनापासून भरून आलं की अंदानी सर तर त्याचे 100 पट मोठं काम करतायत. तर राष्ट्राप्रती आपल्या ज्या भावना असतात आणि राष्ट्राला पुढच्या भविष्यामध्ये जो काही ठेवा देण्याची जिद्द असते, ती जिद्द अंदानी सरांच्या या उपक्रमाच्या मुळे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल. पुढची पिढी विचार करेल की असंच आपण काहीतरी करावं. जन्म आलियाचे फळ काही करावे सफळ, न करता निर्फळ भुईभार होय असं म्हटलंय. मुद्दा असा येतो की अंदानी सरांनी मातृदेवो भव, पितृदेवो भव, बंधुदेवो भव, गुरुदेवो, निसर्ग या कुठला विषय सोडलेला नाही की ज्याच्यामध्ये त्यांनी काव्यरचना केलेल्या नाहीत. तर चतुरंगी अष्टावधानी अशा प्रकारची काव्य निर्मिती आणि ती करून ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत. अनेक संस्थांचं विनामूल्य ते काम करतात. प्रचंड काम, म्हणजे ज्याला म्हणायचं जो एक मोठा पर्वत श्रीकृष्णाने पेलला होता, तसं कामाचा मोठा पर्वत कसा पेलावा हा आदर्श पण त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी हे काम केलंय.
हे खरोखर विश्वविक्रमाचं आहे. त्याबद्दल त्यांच्या भावी आयुष्यात पण मी त्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या पिढीला सांगतो की तुम्हाला कर्तृत्ववान व्हायचं असेल तर कधीतरी अंदानी सरांशी संपर्कात राहा. त्या दृष्टीने आजचा दिवस हा सोन्याचा आहे, मार्गदर्शक आहे. धन्यवाद.